माझी मैत्रिणी येते आणि आम्ही बऱ्याच दिवसांनंतर भेटतोय, तर सोबत डिनर करणार असं आमचं ठरलेलं आहे. तर जवळपास आम्ही 2 वर्षानंतर तरी भेटतो, त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे. मला सेटवरून इथे तिने पाठवलेल्या लोकेशनला पोहोचायला जवळपास अर्धा तास लागलेला आहे. म्हणजे ती पण आता फ्री झालेली असेल आणि मी तिला आता फोन करते तर ती फोन उचलत नाहीये. आणि मला लोकेशन असं पाठवलंय जे रस्त्यावर, जिथे आजूबाजूला कुठेच हॉटेल नाहीये. मी अगदी रस्त्यावर गाडी थांबवली आहे आणि इथे एक मुलगा आहे जो सारखा गाडीजवळ येतो, माझ्याकडे बघतो आणि निघून जातो. असं बऱ्याच वेळापासून सुरू आहे हा. तर मला तो फायनली येऊन बोलला की मुझे आप बहुत अच्छे लगे. तर मी त्याला विचारलं की मी एवढा हेल्मेट घातलं, एवढं पॅक आहे मी, आणि तुला कसं काय मी आवडली. त्यावर तो मला बोलतो मुझे आपकी आंखें प्यारी लगी. थांबा मी तुम्हाला दाखवते तो. आता मी कॅमेरा ऑन केला आणि त्याला म्हटलं बोल ना परत काय बोलला होते ते. तर आता तो लाजतोय बघा. पण एवढ्या छोट्या मुलाला एवढं सुचलं की माझ्या डोळ्यांचं कौतुक करावं, येऊन सांगावं. फास्ट आहे आजकालची मुलं खूप. एक्झॅक्ट 1 तास वाट बघितल्यानंतर तिचा फोन आला आणि ती मला बोलली मी इथे इथे थांबले. मी तिथे जाते तर ती कुठेतरी भलतीकडेच गेलेली असते. म्हणजे आम्ही दोघी एकमेकींना प्रदक्षिणा मारत होतो, असंच होत होतं. आणि फायनली ती मला दिसलेली आहे. मी जेव्हा रात्री लेट पॅकअप झाल्यानंतर घरी जाते ना, माझ्या आईला फार टेन्शन असतं की बापरे तू एवढ्या रात्री घरी जाते आणि मग कोणी रस्त्यावर असेल का, आणि मग तुला काही भीती नाही वाटत का. हे बघ मम्मी, आजूबाजूला किती गर्दी असते, किती ट्रॅफिक असते आणि किती लाईट्स असतात, अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाहीये. आता ही मला बोलली की थांब मी पुण्याला जाण्यासाठी बस बुक करते आणि मग आपण कुठेतरी शांत बसू आणि खाऊ आणि खूप गप्पा मारू आणि मग मी लगेच निघेन. आता जवळपास बस शोधण्याचं काम हे 20-25 मिनिटं झाल्यानंतर तिच्या लक्षात आलेलं आहे की काहीही उपयोग होणार नाहीये, कारण बस फुल आहेत. त्यानंतर असं ठरलं की नवऱ्याला फोन करून सांगते की बाबा मी काय करू आता, बस बुक झालेल्या आहेत सगळ्या आणि मला सीट काही मिळत नाहीये. मग साईडला जाऊन संस्कारी बायकोसारखं तिने नवऱ्याला विचारलं आणि मग नवऱ्याने सांगितलं की आता नको येऊ. जवळपास 1 तास हिची वाट बघण्यात गेला. त्यानंतर पुढचा अर्धा तास हिचं रिझर्वेशन करण्यात गेला. ते नाही झालं. तेवढ्या वेळात सगळे जवळपासचे जे पण खाण्याची ठिकाणं होती ती बंद झालेली आहेत. शोधत शोधत आम्ही माझ्या घरापर्यंत पोहोचलो आणि तिला तिथे अंडा भुर्जी दिसली. तिने तिच्यासाठी अंडा भुर्जी, पण मी नॉनव्हेज खात नाही त्यामुळे माझ्या जेवणाचे वांदे झालेले आहे. अंडा भुर्जी खाते. सेल्फिश रे. कंचनने मला सांगितलेलं आपण डिनरला जाऊ आणि मी खूप घाईघाईत मी म्हटलं हॉटेलमध्ये जाणार तर जरा प्रेझेंटेबल जावं म्हणून मी मेकअप वगैरे तसाच घेऊन आले. आणि आता मेकअप रिमूव्ह करते घरी येऊन. कुठेच नेलं नाही, ह्या मुलीने मला कुठेच नेलेलं नाहीये. आणि आता मी खाणार आहे चितळेची भाकरवडी. त्याची भाकरवडी खाल्ल्यानंतर खूप गप्पा मारणार आहे आणि मग जर लागली झोप तर झोपणार नाही, तर रात्रभर गप्पा मारणार आहे. आणि हिला सकाळी 5ला जायचंय पुण्याला. आता पॅराशूट हेअर ऑइलने मी मेकअप रिमूव्ह करते आणि मला ते सूट करत नाही. मग पिंपल नको यायला म्हणून मी हेड अँड शोल्डरने फेस वॉश करणार आहे. खरंच इथे मला बारीक पुरळ आलेली शॅम्पूने. येस. मग मी काय केलं, म्हटलं आता जातच नव्हती आणि ते सेटवर इतकं विचित्र दिसायचं मेकअप मध्ये. ते मी काय केलं, हेड अँड शोल्डर घेतला आणि होतं त्या भागात लागोपाठ 3-4 दिवस लावला. आपोआप ते बसलं, व्हाईट हेड्स बनून त्याचं निघून गेलं. आताही मी तेच करणार आहे. शॅम्पूने फेस वॉश करून झालेला आहे आणि आता मी ॲलोवेरा जेल लावते, साईड इफेक्ट होऊ नये म्हणून. आता शॅम्पू लावला नाही, शॅम्पू लावून झाला, कुठे धुतलं चेहरा. आता ॲलोवेरा जेल लावलंय. आणि ही
आल्यापासून हिची उद्या अॅनिव्हर्सरी आहे, त्यासाठी ही कुठले गाणे टाकायचे स्टेटसला, स्टोरीला, तेवढंच फायनल करणं चाललंय. असं नाही की आपण आलोय तर आपल्या मैत्रिणीला वेळ द्यावा, असं अजिबात नाही. माझे डोळे असे छोटे छोटे बाराला माझ्या नवऱ्याला विश केल्यानंतर 12 ते 5 मी गप्पा मारणार. अच्छा, आपण जाऊया. अजूनही गाणं सिलेक्ट करणंच चालू आहे तिचं, कुठलं गाणं सूट करेल. अगं चल, मिळालं. हा वा, फायनली झालं आता लास्ट पार्ट. बाई मला भूक लागली आहे आणि मी आता